सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण चातुर्मासानिमित्त वैकुंठवासी हरिभक्तपरायण कीर्तनेंदू अनाभावे लिखित संक्षिप्त भागवत यावरती चिंतन करतो। परीक्षिती राजा शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये तहानलेला भुकेलेला असा गेला होता। त्यावेळेला शमीक ऋषी शांत बसले होते ध्यानात। त्यांना राजा आलेलं कळलं नाही आणि राजाला असं वाटलं की आपल्याकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करतायत। राग आला राजाला। राग कंट्रोलमध्ये ठेवणारा राजा, पण त्यावेळेला त्याला काय म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी। नेमका राग आला। त्याने रागाने एक मेलेला सर्प शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला। राजा निघून गेला। शमीक ऋषींचा पुत्र ज्यावेळेला घरी आला तेव्हा शृंग ऋषी घरी आले आणि आल्यानंतर त्याने आपल्या वडिलाच्या गळ्यात मृतसर्प पाहिला आणि ध्यान लावलं त्यांना कळलं हे सगळं परीक्षिती राजाचं कृत्य आहे। म्हणून त्यांनी शाप दिला की ज्यांनी कुणी माझ्या वडिलाच्या गळ्यात हा मृतसर्प टाकलेला आहे, त्यांची अवहेलना केलेली आहे, त्याचा दंड म्हणून येत्या 7 दिवसात त्याला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल आणि हा माझा शाप कोणीही खोटा ठरवू शकणार नाही असं म्हणून त्यांनी संकल्पपूर्वक पाणी सोडून दिलं आणि शोक करायला लागला। आपल्या वडिलांची अशी अवहेलना झाली, त्याचं वाईट वाटलं। तेवढ्या शमीक ऋषी ध्यानावरती आले। पाहिलं मुलांनी सगळी हकीकत ऋषींच्या कानावर घातली। आपण ध्यानाला बसले असताना कोणीतरी आपल्या गळ्यामध्ये सर्प टाकलेला आहे मेलेला। शमीक ऋषींनी ध्यानाने पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे परीक्षितीच्या हातात न कळत घडलेलं कृत्य, अनवधानाने घडलेलं कृत्य। पण त्याच वेळेला ध्यान लावले असताना त्यांच्या लक्षात आलं आपल्या मुलाने परीक्षिती राजाला 7 दिवसात मृत्यू पावशीला असा शाप दिलेला आहे। आणि मग त्याने आपल्या मुलाची निर्वसना केली, रागवले। तर अरे बाळा, वास्तविकता ब्राह्मण हा क्षमाशील असला पाहिजे, विचारी असला पाहिजे। एखादं कृत्य असं का घडलं याचा त्याला विचार करता आला पाहिजे। लगेच राग येता उपयोग नाही। राग जरी आला तरी तो आपल्याला आवडता आला पाहिजे। क्षमाशील वृत्ती ब्राह्मणाची पाहिजे, संतुष्ट वृत्ती ब्राह्मणाची पाहिजे। तुझ्यातनं हा अपराध झाला आहे तर निदान त्या राजाला तरी कळलं पाहिजे की आपल्याला 7 दिवसांनी मृत्यू येणार म्हणून शमीक ऋषीने काय केलं, आपले 2 शिष्य त्या राजाकडे पाठवले त्याला सांगायला की तुला असा असा शाप झालेला आहे आणि आता राहिलेले 7च दिवस तुझ्याकडे आहेत, तर या 7 दिवसात राहिलेला सगळा वेळ भगवत चिंतनामध्ये तू घालव असं निरोप शमीक ऋषीने आपल्या 2 शिष्यावर ओढवला। इथपर्यंत आपला काल कथाभाग आलेला आहे। आता परीक्षिती राजा घरी गेलेला आहे
पण परीक्षिती राजाला सुद्धा आपल्या हातून घडलेल्या अपराधाची मनाला वेदना होते की अरे आपण राजा आहोत, प्रजा ही आपल्या मुलासारखी आहे. लहान मुलाच्या हातनं किंवा कुणाही प्रजे आपल्या मुलाच्या हातनं, लहान असो का मोठा असो, त्याच्या हातनं जर काही चूक घडली तर आपण त्याला काही एवढी फार मोठी शिक्षा करत नाही. का करत नाही? दातानी जरी जीभ चावली, सांग बत्तीशी कोणी तोडली, सगळी ही आपुलीच मंडळी, मग शब्द कशाला उणाजुणा, रे अजून थोडे सोस म्हणा. म्हणून आपण आपल्या मुलाच्या हातनं जरी काही अपराध घडला तरी त्याला क्षमा करतो. आणि प्रजा तर आपल्या मुलासारखी आहे. त्या शमीक ऋषींचं आपल्याकडे कदाचित ते ध्यानात असल्यामुळे लक्षही नसेल, पण आपल्याला मात्र असं वाटलं ते जाणून बुजून आपली अवहेलना करतायत. आणि म्हणून आपण रागाच्या आहारी जाऊन मेलेला मृतसर्प म्हणजे मृतसर्प आपण ऋषींच्या गळ्यात टाकला, याची खंत राजाच्या मनाला लागली. कारण सदाचारी माणसांच्या काय होतं माहिती का, त्यांच्या हातातनं एखादी जर चूक घडली ना, तर घडलेल्या चुकीचं सारखं त्यांच्या मनाला खंत लागून राहिली असते. खरं आपल्या हातनं असं घडायला नको अशी खंत सज्जन माणसाला लागते. एखादा अपराध त्याच्या हातनं घडला तर त्याची त्याच्या मनाला खंत लागलेली असते. तसं राजाच्या मनाला आपल्या कृत्याची खंत लागली. मग सांगितले शिष्यासी, वर्तमान सांगावे रायासी, अज्ञान पुत्रे शापले तुझी, क्षमा करणे भक्तोरा श्री गणेशाय नमः. परीक्षिती येता झाला घरी, तव तो विचार करी अंतरे, कैसा झालो मी अविचारी, उता वेळ क्षण मात्रे. परीक्षित राजा घरी आला, मनात विचार करतोय, अरे मी इतका कसा उतावेळ झालो. राग द्या म्हणजे रागारागाने ऋषींच्या गळ्यामध्ये सर्प टाकण्या इतका मी उतावेळ कसा झालो, तर अविचाराने झालो. मी विचार केला असता तरी मला कळलं असतं की ते ध्यानात असतील म्हणून, पण माझ्या मनात तो विचार आला नाही. काय आला? अविचार आला. कैसा झालो मी अविचारी, उता वेळ क्षण मात्रे. भूतळीचे देव ब्राह्मण त्यात होता ध्यानमग्न, मृत सर्पकंठी घातला जाणं, अधर्माचरण मज घडले. ब्राह्मणाला भूदेव म्हणतात, म्हणजे पृथ्वीवरचे देव म्हणतात. सदाचार संपन्न, सत्य वागणारे, सत्याचं आचरण करणारे असे जे आहेत त्यांना भूदेव म्हणले जातात. भूतळीचे देव ब्राह्मणा त्यात होता ध्यानमग्न. त्यातनं म्हणायचं ते ऋषी ध्यानमग्न होते. आणि मी अविचाराने त्यांच्या गळामध्ये मृतसर्प टाकला. मृतसर्पकंठी घातला जाणं, अधर्माचरण मज घडले. देवा माझ्याकडून हा अधर्म घडला, आता माझ्याकडनं हा धर्म घडला आणि देवा तर मला याची तू शिक्षा दे. असं कोण म्हणत आहे? परीक्षित राजा म्हणतात. कुणाला म्हणतात? परमेश्वराला प्रार्थना करतात की देवा माझ्या हातनं चूक झाली आणि मला आता त्याची शिक्षा तू दे. आमुचे एकुळी कृष्ण भक्ती त्या मी धरली दुष्टवृत्ती, घात झाला धाव श्रीपती, दंड मजला शीघ्र करी. मी खरं म्हणजे यादव पांडवांच्या कोळ्यात जन्म, जे कोण आहेत कृष्ण भक्त आहेत. आणि कृष्ण कसा आहे? गोब्राह्मण प्रतिपालक. मग ज्याने ब्राह्मणाला वंदन केलंय असे श्रीकृष्ण आहे. गायीचं आणि ब्राह्मणाचं पालन करणारे श्रीकृष्ण आहे. आणि माझ्या मात्र हातून असा अविचाराने अपराध घडला, हे कृष्णा मला शिक्षा कर. जरी अपराधाचा दंड न घडेल तरी तो पुढे भोगणे पडेल. देवा तू जर आत्ता मला शिक्षा केली नाही ना, तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात माणसाच्या केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ मिळतं. काही कर्माची फळं त्वरित मिळतात, काही कर्माची फळं कालांतराने मिळतात, पण मिळतात. मग ती चांगली कर्म असो का वाईट कर्म असो, ते या जन्मात नाही पुढच्या जन्मात तुम्हाला भोगल्याशिवाय चुकत नाही. जरी अपराधाचा दंड न घडेल तरी तो पुढे भोगणे पडेल. मुक्ती कैसी मज मिळेल, भक्ती घडेल कैसी गा. देवा मग मला मुक्ती कशी मिळणार? कारण जोपर्यंत माझ्या हातून घडलेल्या अपराधाची मला शिक्षा भोगावी लागत नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही. भगवंताची भक्ती पण घडणार नाही, कारण ती शिक्षा भोगल्याशिवाय देव तर माझ्यावर कृपा कशी करेल.
ऐसा राजा विचार करीत होतो पातला ब्रह्मचारी शमिक शिषेत सतुरी शापवृत्तांत सांगितला. तेवढ्यात त्या शमिक ऋषींच्या घरी शिकणारी जी ब्रह्मचारी मुलं होती त्यातला एक ब्रह्मचारी मुलगा आला. दोन आले होते. त्याने राजाला वंदन केलं आणि राजाला घडलेली हकीकत सांगितली की शमिक ऋषींचे जे पुत्र शृंग त्यांनी तुम्हाला शाप दिला आहे, 7 दिवसात तुम्ही मृत्यू पावाल आणि तक्षक नावाचा दंश सर्प येऊन तो तुम्हाला दंश करेल. हे ऐकल्याबरोबर बघा एखाद्याला वाईट वाटेल ना, मला एवढा शाप दिला, खरं म्हणजे यांनी एवढा शाप द्यायला नको होता, थोडक्यात भागवलं असतं, म्हणजे कमी शाप दिला असता, थोडीफार शिक्षा केली असती चालली असती, मला कशाला मृत्यूदंडाची शिक्षा केली, असा विचार राजाच्या मनात आला नाही. उलट राजा काय म्हणतो, देवा बरं झालं, मी माझ्या अपराधाची शिक्षा मला मिळावी असं म्हणत होतो आणि खरोखर तू ती शिक्षा मला त्या शृंग ऋषीच्या मुखातनं दिलीस. म्हणे कृष्णा बरवे केले, ब्राह्मणपुत्रे मज शापिले, तेणे माझे पाप निरसले, सत्संगाशी जाईन मी. बरं झालं तेव्हा त्या ब्राह्मणपुत्राने मला शाप दिल्यामुळे माझं आता सगळं पाप नाहीसं झालं, कारण मला तर मृत्यू तर येणार आहे, म्हणजे त्याचा शाप खरा होणार आहे. म्हणजे माझ्या अपराधाची मला शिक्षा मिळून जाणार आहे आणि अपराधांची शिक्षा मला मिळालेली असल्यामुळे आता मला मुक्तीही प्राप्त होईल. तेणे माझे पाप निरसले, सत्संगाशी जाईन मी. आता राहिलेले 7 दिवस मी सत्संगामध्ये घालवेन. एक कोट्याधी स्त्री होती. ती जसं तिला जिभेचा म्हणजे जिभेचा कॅन्सर झाला होता, अन्न खाता येत नव्हतं. तिला खाण्याची फार हौस होती, कोट्याधीश होती ती. पण जसं आता डॉक्टरने सांगितलं की ह्यातनं तू आता बरी होणार नाहीस, मग तिने आपल्या मुलांना सांगितले मला असं करा की ऋषिकेशला घेऊन चला, तिथे गंगा किनारीच मी माझा देहत्याग करेन. आता तिथे काय ती घेऊन गेली मुलं त्यांना, शेवटची इच्छा आईची पुरी करायची म्हणून. आणि मग तिने आपल्या सगळ्या सुनांना बोलवलं जवळ आणि सांगितलं तिला जेवढे पदार्थ आवडतात तेवढे बनवायला सांगितले. आता सुना म्हणाल्या की तुम्हाला एक घाससुद्धा जात नाही, आता एवढे पदार्थ करून खाता तर येणार नाहीत ना तुम्हाला, तुमची इच्छा म्हणून आम्ही करतोय. खाता येत नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि डॉक्टरही सांगताय, म्हणजे तुम्हाला खाता तर येणार नाही, मग एवढे पदार्थ कशासाठी बनवायचे आहेत? तुम्ही बनवता आज्ञा दिली म्हणजे आम्ही बनवणारच आहे, पण आम्हाला त्याचं कारण तर सांगा. मग त्या काय म्हणाल्या की माझी ह्या पदार्थावरची सगळी वासना निघून जायला पाहिजे. एक एक पदार्थ त्याने घ्यावा, आवडीचा तोंडाजवळ न्यावा आणि खाता तर येत नाही मग तो बाजूला ठेवावा. अशा रीतीने एकेका पदार्थावरती गुंतलेली त्याचं आशा, मन, वासना ती तिने काढून टाकली. आणि सगळ्या मुलांना, नातवंडांना सुद्धा सांगितलं तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं, तिला ऐकायला तर येत होतं ना, खुणेने सांगता येत होतं, लिहून देत होती म्हणा. मग तिने आपल्या मुलाबाळांना सांगितलं तुम्हाला मला काही विचारायचं असलं तर विचारून घ्या. आणि त्याप्रमाणे ते सगळ्यांच्या शंका निरसन केल्या. काय त्यांना काय विचारायचं असेल, घरात काय कुठे ठेवलं आहे काय नाही, कोणाकोणाला इस्टेट काय काय दिली काय नाही, ते सगळं त्याप्रमाणे तिने सांगितलं सगळ्यांना मी बरोबर हिस्से दिलेले आहेत. म्हणजे आता कोणाला काही शंका आहे काय, म्हणजे मी कुणावर अन्याय करून चाललेली नाही. मात्र एक माझी अट आहे म्हणाले, मी जाताना कुणीही रडायचं नाही, कारण तुम्ही रडायला लागलात तर मग माझं मन तुमच्यात गुंतून राहील आणि मला मुक्ती मिळणार नाही. तर तुम्ही काय करा, माझा मृत्यू क्षण जवळ आला, घरघर लागली, घरघर लागते माणसाला, घरघर लागली की तुम्ही काय करा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा आणि हे विष्णू सहस्त्रनाम ऐकता ऐकता मला मृत्यू आला पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांच्या घरच्यांनी केल्याने तिला शांतपणे मृत्यू आला. श्रीकृष्ण गोविंद.
हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं चिंतन करत करत तिला शांतपणे मृत्यू आला. तसा राजा म्हणतो की मला कळलंय 7 दिवसांनी मृत्यू. कुणाला कळतंय? आपल्याला तर वाटतंय 100 वर्षाचं आयुष्य आहे. आपल्याला माहिती आहे का कधी मरणार आहे, पुढच्या क्षणाला मरणार हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, कुठल्या क्षणाला मरणार माहीत नाही. म्हणले इतका अनिश्चित असलेला मृत्यू, पुढच्या क्षणी मी आहे का नाही मला माहीत नाही, म्हणजे इतका अनिश्चित असलेला मृत्यू, पण मला निदान कळलं की अजून 7 दिवस मला आयुष्य आहे, ते मी कारणी लावीन. आणि राजाने आपला राज्यकारभार मुलाच्या हातात सोपवला आणि राजा गंगातीरी येऊन प्रायोपेशनाला म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करून बसलेला आहे. भगवंताचं चिंतन करतोय हळूहळू. आता गोष्ट कळायला काय वेळ लागतो, सगळ्या राज्यभर कळलं. असा असा राजाला शाप देण्यात आलेला आहे. राजा आता 7 दिवसांनी मृत्यू. लोकांना माहीत होतं की एकदा शाप दिला म्हणजे तो खरा होणार आहे, कारण त्यावेळेला ते सत्याने वागणारी माणसं होती, सत्यावरती विश्वास ठेवणारी माणसं होती, सत्याचं आचरण करणारी माणसं होती. म्हणे कृष्णा बरवे केले, ब्राह्मण पुत्रे मत शापले, तेणे माझे पाप निरसले, सत्संगासे जाईन मी. राजपुत्र गृहदारा, प्रासाद सैन्य भांडार, सर्व हे सांडोन्या पसारा, विरक्त झाला नृपनाथो. राज्य सगळ्यात त्याचं जे मन गुंतलेलं होतं राज्यामध्ये, घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, ते सगळं मन त्यांनी काढून घेतलं आणि आता हे मन कुणाच्या चरणी लावायचं आहे? भगवंताच्या चरणी लावायचं आहे. सर्व हे सांडोनिया पसारा, विरक्त झाला नृपनाथो. विरक्त झाला. वैराग्य हे भाग्यनिश्चिती असं म्हटलंय. मनामध्ये वैराग्य निर्माण होणं हे भाग्याचं लक्षण आहे. विरक्त झाला नृपनाथो. कृष्णचरणीचे पादोदक, तीच गंगा पापनाशका, गंगा तिरी जाऊन देख, अनशन व्रते बैसलासे. भगवान महाविष्णूच्या चरणकमलापासून निघालेली जी गंगा आहे ती पापनाशिनी आहे. आपण गंगेपासून हजारो योजन दूर असलो पण गंगेचं नाव घेतलं तरी ती गंगा आपल्याला उद्धरते. गंगे गंगे ती यो ब्रूयेत योजने शतैरपी. शतयोजन तुम्ही लांब असलात आणि गंगेचं चिंतन केलं तरी सुद्धा ती गंगा तुम्हाला तारते. मग जिच्या केवळ नामस्मरणाने मनुष्य तर आपल्याकडे माहिती आहे, काशी यात्रेला किंवा इतर तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर गंगा आणून ठेवतात देवघरामध्ये. का? एखाद्या मनुष्याची जायची वेळ आली तर ती डबे फोडून ते 2 थेंब गंगेचे त्याच्या मुखामध्ये घालतात. असं काय म्हटलं की आपल्याला मृत्यू यावा गंगातीरी. हे तर काय सगळ्याला शक्य नसतं ना. म्हणून मग ते गंगा आणून ठेवलेली असते घरामध्ये. मनुष्य गेला की ती गंगा फोडून त्यातलं 2 थेंब तीर्थ त्याच्या मुखामध्ये घातलं जातं. सर्व हे सांडोनिया पसारा, विरक्त झाला नृपनाथो. कृष्णचरणीचे पादोदक, तीच गंगा पापनाशक, गंगा तिरी जाऊन देख, अनशनव्रते वैसलासे. राज्य भांडारी होतो गुंतलो, तो मी आजही विरक्त झालो. शाप हे अनुग्रह पावलो, धन्य झालो अंतकाळी. या राज्यकारभारामध्ये मी गुंतून पडलो होतो. हा शाप नाही म्हणाले, एक प्रकारचा मला वरच मिळालाय. मी सगळ्यातनं मुक्त झालो. तो मी आज विरक्त झालो, शापनो हे अनुग्रह पावलो, धन्य झालो अंतकाळी. आता 7 दिवस जाण श्रीकृष्णाते आठविन, गंगा काठी संत सेवन, काळ जाईल सुखाचा हा. आता 7 दिवस मी सत्संग करीन, भगवंताच्या चिंतनामध्ये काळ सारीन. ऐसा भक्त परीक्षिती राजर्षी ऐशी याची ख्याती, गंगा तटा की आला ऐकते, सकळही येते भेटाया. असा राजर्षी, सगळ्या राजामध्ये श्रेष्ठ राजा गंगा किनारी आलेला आहे. हे सगळ्या ऋषीमुनींना कळलं आणि सगळे ऋषीमुनी राजाला भेटायला आलेले आहेत. ऋषीश्वर आणि महामुनी जपित तापसी ब्रह्मज्ञाने, महंत महात्मे संत श्रेणी, सकळी कथेथे पातले. ज्यांचे चरणस्पर्शे सत्य
गंगादी तीर्थे होती पवित्र, ऐसे महात्मे आले तत्र परीक्षितीसी भेटाव्या. कोण आले? अनेक संत महात्मे आले, ज्यांच्या चरणस्पर्शाने गंगा पवित्र होती असं म्हणते. वास्तविकता गंगा पवित्र आहे की नाही? मग ती पवित्र काय आणखीन करायची? तर पापी माणसं जे गंगेमध्ये जाऊन स्नान करतात त्याचं पाप त्या गंगेमध्ये जातं आणि त्यामुळे ती गंगा मलिन होते आणि मग संतांचे चरणरेज लागल्यानंतर ती पुन्हा पवित्र होते, शुद्ध होऊन जाते. म्हणून संतांच्या चरणाचं महत्त्व फार मोठं आहे. ज्यांच्या चरणस्पर्शे सत्य, म्हणून कुंभमेळ्यामध्ये आधी संत सत्पुरुष स्नान करतात, मग आपल्याला परवानगी असते. ज्यांच्या चरणस्पर्शे सत्य गंगादी तीर्थे होते पवित्र, ऐसे महात्मे आले तत्र परीक्षितीसी भेटाया. अत्री वसिष्ठ आणि चवन भृगु अंगिरस शरद्वार विश्वामित्र पराशर राम उतत्य इंद्र प्रमद आले. मेधातिथी देवलार्ष्टे शेण भारद्वाज पिप्पलाद गौतमा मैत्रेयार्व द्वैपायन नारदागस्ती पातळे. परीक्षिती पाहे सर्वासी दंडोद घातले सकळिकांसे. पूजन करुणी शास्त्रोक्तेसी उत्तमासनी बैसवले. सगळे आले, ऋषीमुनी आलेले आहेत, प्रत्यक्ष नारद महर्षी आलेले आहेत. साष्टांग दंडवत राजाने सर्वांना घातलाय आणि उच्च आसनावर बसवलंय त्यांना. परीक्षिती पाहे सर्वासी दंडवत घातले सकळिकांसी. पूजन करुणी शास्त्रोक्तेसी उत्तमासनी बैसवले. तुमचे पायी एक विनंती, मज लागी आळवावा श्रीपती. जन्मोजन्मी द्यावी भक्ती आणि संगती संतांची. सगळ्या ऋषींना विनंती केली की माझ्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा आणि देव तुमची प्रार्थना ऐकेल. काय म्हटलंय? काय विनंती करा? माझ्यातर्फे तुम्ही देवाला विनंती करा. काय विनंती करा? परीक्षिती राजा सगळ्या ऋषीमुनींना सांगतोय, माझ्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. काय प्रार्थना करा देवाकडे? जन्मोजन्मी द्यावी भक्ती. मला मुक्ती नको आहे म्हणाले, मला जन्मोजन्मी तुझा दास करून ठेव. तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. जन्मोजन्मी द्यावी भक्ती आणि संगत सज्ज संतांची. जन्मोजन्मी मी तुझा भक्त म्हणूनच जन्माला यावा, मला भक्ती प्राप्त व्हावी आणि सत्संगती प्राप्त व्हावी प्रत्येक जन्मामध्ये. खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शाप निवृत्ती. आता वास्तविकता आलेले जे सगळे ऋषीमुनी होते ना, ते शापादपी शरादपी होते. म्हटलं तर धनुर्विद्याही त्यांच्याकडे होती आणि म्हटलं तर आशीर्वाद द्यायचे सामर्थ्य होतं आणि एखाद्याला शाप दिला असेल तर तो शाप नाहीसा करण्याचं पण सामर्थ्य होतं. इतके सामर्थ्यवान होते. पण राजाने त्यांच्याकडे या शृंग ऋषीने दिलेला शाप नाहीसा करा म्हणून प्रार्थना केली नाही. माझा मृत्यू टाळा म्हणून प्रार्थना केली नाही. तो शाप खोटा व्हावा अशी प्रार्थना केली नाही. म्हणाले, हो मृत्यू आजची घडो युगांती, सन्मार्ग टाकोनी भले न जाते. खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शाप निवृत्ती. जन्म मरण देहाप्रती म्हणे मी तव वेगळा. हा म्हणले जन्ममरणाचा खेळ आहे, आज नाही उद्या जायचंच आहे. ऐसा विरक्त आणि भक्त जो होय देहभाव रहित, त्यासे भेटती कृपावंत संत सद्गुरू लवला हे. अशा रीतीने जो भक्त आहे आणि ज्याच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली त्यांना संत भेटायला येतात. त्यासी भेटती कृपावंत संत सद्गुरू लवल आहे. ऐसे वैसले असता समजत हो तेथे अकस्मात पूर्वपुण्य व्याससुत श्रीशुक येते. व्याससुत श्रीशुक येत ते ठाये. आणि राजाच्या पूर्वपुण्याने व्यासपुत्र शुक महर्षी त्या ठिकाणी आलेले आहेत. श्री शुकाचा अवधूत वेश कांती फाकली. सूर्य सदृश वृत्ती बाल निज लाभ संतुष्ट. वर्षे 12 वय त्याचे. 12 वर्षाचे
मूर्ती आहे. अवधूत वेश धारण केलेलं आहे. सूर्यासारखं तेज दिसतं आहे. बालवृत्ती आहे आणि निजलाभ संतुष्ट आत्मानंदामध्ये निमग्न असणारे व्यास पुत्र शुकमहर्षी आलेले आहेत. वर्षे द्वादश वैत्याचे पाय आणि करतल रक्तवर्णी जेवी कमळा मृदू सर्वांगाती सुकुमार सुहास्यवदन सुकोमलतो. जसं लहान मुलाचे पाय आरक्त वर्णाचे असतात तसे याचे चरणकमल 12 वर्षाचे आहेत तरीसुद्धा ते चरणकमल तसेच कोमल आहे. सुहास्यवदन सुकोमलतो माथावरती केशधूसर विशाल नेत्र उन्नत भाला दंतपंक्ती करती झळाळ नासिका सुडाळ सरळ दिसे समावर्तनाभी चतुर्णी घोड उदर त्रिवलीयुक्त सुंदर भोया दिसती धनुष्याकार शंखायसा कंठसे श्यामलय अंगकांती सुगंध सुटला सिद्धिक प्रांते कठी मेखला लंगोटे विष्णू धृजटी पातला का. ते आल्याबरोबर सर्व बाजूला एकदम सुगंध आला. असा दुर्मिळ सुगंध येणं हे संत सत्पुरुषाच्या आगमनाचं लक्षण असतं. भूमीशी पदन स्पर्शिती ऐसा चाले दिव्यगती पोरे धावती पाठोपाठी कोण हा कोण उन्मत्त हा आला शुकनिमग्न निजानंदी टाळी लागली ब्रह्मानंदी त्यासे न देखे जनमानंदी भागवत गाई हळूहळू. शुक हे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. ब्रह्मानंदी लागली टाळी तेथे कोण जीवा ते सांभाळी. शुक निमग्न निजानंदी टाळी लागली ब्रह्मानंदी त्यासे न दिसे जनमानंदी भागवत गाई हळूहळू. ऐसा पाहता शुकमुनीशी सर्वदिती उत्थापनासे राहे बैसले उच्चासनासे हात जोडून विभासे. त्यांना सिंहासनावर राजाने बसवलंय. हात जोडले साष्टांग दंडवत घातलेला आहे. शुकपायावरी ठेवले भाळ नेत्री अश्रूंचा पाठ खळाळ तेणे शाळे तुझे चरणकमळ भाव सात्विक दाटला. शुकाच्या चरणकमलावरती मस्तक ठेवलंय आणि राजाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. राजाच्या नयनामधून अश्रूंची आनंदाश्रूंची धार लागलेली. का की अशा संत सत्पुरुषांचं दर्शन आपल्याला घडतंय त्यांचा सत्संग घडतोय म्हणून त्याला सात्विक भाव त्याच्या मनामध्ये जागृत झालेले आहेत. नेत्री अश्रूंचा पाठ खळाळ तेणीची शाळेले चरण कमळ भाव सात्विक दाटला. राजा विष्णुराव परीक्षिती शुक पाहतो तुक धरले माथे तीर्थप्राशन करी हर्षी धन्यमाने आपणासे. शुकवर्षीचे चरणकमल घेतलेले ते तीर्थ म्हणून चरणकमल घेतलेलं आहे. चरणतीर्थ घेतलेलं आहे परीक्षिती राजाने. सद्गुरु पादोदकम तीर्थम जठरे धार्याम्यहम. तीर्थप्राशन करी हर्षी धन्यमाने आपणासे. परीक्षिती म्हणे पुण्य फळले माझे भाग्य उदय आले. श्री संतांचे चरण देखले धन्य झाला जन्म माझा. परीक्षिती राजा म्हणतो माझं पुण्य फळाला आलं माझं भाग्य उदयाला आलं. श्री संतांचे चरण देखले धन्य झाला जन्म माझा. माझं भाग्य उदयाला आलेले संत चरण मला पाहायला मिळाले हे माझं भाग्य आहे. म्हणे महाराजा तुम्हा प्रति पाहता विसरलो आपणासी इतके असता अनेक ऋषी माझे न झाले समाधान. महाराज तुम्हाला पाहिल्याबरोबर काय झालं माझं देहभान विसरून गेलं. अनेक संत सत्पुरुषांची आजपर्यंत मी दर्शनं घेतली पण आपलं दर्शन झालं आणि मी देहभाव विसरून गेलो. म्हणे महाराजा तुम्हा प्रति पाहता विसरलो आपण असे. परीक्षिती म्हणे इतके असता अनेक ऋषी माझे न झाले समाधान. ज्याच्या दर्शने अहंकार जाय तोचे सद्गुरु सहोदर चरणी मस्तक वारंवार ठेवी भक्तिभावाने. ज्यांच्या केवळ दर्शनाने आपल्या मनातला सगळा अहंकार नाहीसा होतो त्यांना सद्गुरू म्हणतात.
ज्याच्या दर्शने अहंकार जाय तुझी सद्गुरु सहोदर, चरणी मस्तक वारंवार ठेवी भक्तिभावाने. नदी वापी कूप तडाग विहिरी गाये तो येता गांग, परिचातकांना लगे जांग मेघ जलची प्राशतो. आता चातक नावाच्या पक्षाला या पृथ्वीवरती सर्व ठिकाणी पाणी दिसतंय, त्याला तहान लागलेली आहे, पण तो चातक पक्षी ह्या पृथ्वीवरचं पाणी पित नाही. मग कुठलं पाणी पितोय? आकाशातनं पडणारं पाणी वरच्यावर चोचीत धरतोय तो. तैसे अनेक ऋषीमुनी पंडित योगी महाज्ञानी, परिचातकांना लगे चांग मेघ जलची प्राशरो. तैसे अनेक ऋषीमुनी पंडित योगी महाज्ञानी, ब्रह्मचारी तापसी राहती वनी सकळ वंद्य मजलागे. तसे अनेक ऋषीमुनी आजपर्यंत मी अनेकांचं दर्शन घेतले, अनेक पंडित लोक मला भेटलेत, योगी भेटलेत, महाज्ञानी भेटलेत, ब्रह्मचारी भेटलेत, तपस्वी भेटलेत. हे सगळेच मला वंदनीय आहे, परंतु त्यांचे दर्शनिशी नाही सरली अज्ञाननिशी. पण त्यांच्या दर्शनाने माझं अज्ञान नाहीसं झालं, पण केवळ आपल्या दर्शनाने माझं अज्ञान नाहीसं झालं. होता भेटी तो पायासी, पोटी शीतल झालो मे. तो ब्रह्मा विष्णू शंकर तूची माझा लंबोदर, देवो देवी तूची साचार, चराचर तू मजवासे. तुझ्यामध्येच मला ब्रह्मदेव दिसत आहेत, शंकर दिसत आहेत, विष्णू दिसत आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तू ब्रह्मा विष्णू शंकर तूची माझा लंबोदर, देवो देवी तूची साचार, चराचर तू मजवासे. आता शरण जाऊ कोणाशी, कोण तारील मज दिनासी. दग्ध झालो ब्रह्मशापेशी, कृपावर्षी मजवरे. आजपासून 7 दिवस होता होईल तक्षकदंश, त्याचे मजला बहीण वाटत काही ज्ञान शिकवावे. मला म्हणाले आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन तो मला दंश करणार आहे, पण मला मृत्यूचं भय नाही म्हणाले. मला काही ज्ञानप्राप्ती व्हावी असं वाटतंय. सहज सुलभ सोपारे साधन सुंदर सुख करे, जेणे निरसे भवरे कृष्णी माझे चितळे. मग ज्ञान कसं पाहिजे? आता तुम्ही माझ्याकडचं आयुष्य 7 दिवस आहे. तुम्ही सांगितलं एखादं व्रत करा, एखादं तप करा, एखादं यज्ञ करा, आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही. आयुष्यात आता थोडं राहिलेलं. मग कमी राहिलेल्या आयुष्यात मी माझ्या आयुष्याचं कल्याण कसं करून घ्यावं, या जीवाचा उद्धार कसा करून घ्यावा, ते तुम्ही ज्ञान मला सांगा. जे साधन सहज सुलभ असं एखादं साधन सांगा. सहज सुलभ सोपारे साधन सुंदर सुख करे, जेणे निरसे भ उभे रे कृष्णी माझे चित्त जरे. असं साधन सांगा की ज्या साधनाच्या योगाने माझं चित्त भगवंताच्या चरणी लागलं पाहिजे. ऐसे ऐकून विनंती श्री शुक सस्मित अवलोकिती. शुकदृष्टी पाते परीक्षिती, निजानंदी मग्न झाला. शुक महर्षीची दृष्टी त्या परीक्षिती राजावर पडल्याबरोबर निजानंदी परीक्षिती राजाला निजानंद प्राप्त झाला. निजानंदी मग्न झाला म्हणजे केवळ दृष्टिक्षेपाने कृपा केली आहे कुणी, शुक महर्षीने. शुकदृष्टी पाहते परीक्षिती निजानंदी मग्न झाला. संतांचा ऐसी जय ऐसा जग विशेष दृक् पाहते साधका करती कृतार्थ, अथवा शब्दरिकता कर्णपथ तल्लीनता पाविती. संतांचा महिमा असा आहे काय, केवळ त्यांची दृष्टी आपल्यावर पडली ना तरी आपल्या जीवाचं कल्याण होऊन जातं. केवळ त्यांच्या मुखातनं पडणारे 2 शब्द, त्यांची अमृतवाणी आपल्या कानावर पडली तरी आपण कृतार्थ होऊन जातो.
संतांचा ऐसा जगी विशेष दृक्पाते साधका करते कृतार्थ अथवा शब्दरिकता कर्णपथ तल्लीनता पाविते नेणती उपदेशाची रीती नाना मंत्रतंत्र उपदेशी कान फुंकवून मंत्र सांगते दृष्टी शिष्य द्रव्यावर. आता खरं म्हणजे स्वतःला गुरु म्हणून देतात पण गुरु दीक्षा कशी द्यायची त्यांना माहीत नसते. बरं दिली तर नाना प्रकारची तंत्र मंत्र त्यांना करायला सांगतात, कान फुंकतात. एवढं सगळं करताना त्या शिष्याचं कल्याण व्हावं ही इच्छा नाही मनात काय आहे, त्यांचं लक्ष त्या शिष्याच्या द्रव्यावरती असतं. असले गुरु काय कामाचे आहेत? जे गुरु आपल्या शिष्याला काही नियम लावून देत नाहीत, असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे असं सांगितलंय. नेणती उपदेशाची रीती नाना मंत्र तंत्र उपदेशी कान फुंकवून मंत्र सांगते दृष्टी शिष्य द्रव्यावर. द्रव्य चोर गुरु बहु असते चित्त चोर संत शोधावे लागते अथवा आपण राहावे साधनेप्रती येऊन भेटते अकस्मात. मग असं शिष्याच्या द्रव्यावरती लक्ष ठेवणारे गुरु कामाचे नाहीत. मग द्रव्यचोर गुरु नको आहेत. मग गुरु कसा असावा? चित्तचोर. म्हणजे आपलं मन त्या गुरुकडे लागलं पाहिजे. कधी एकदा मला गुरुचं दर्शन होतं आहे अशी तळमळ आपल्या मनाला लागली पाहिजे. म्हणजे त्याने आपलं काय चोरलं आहे? त्याने आपलं चित्त चोरलं आहे. हां, लक्षात घ्या. त्याने द्रव्य चोरलं नाही, त्याने आपलं मन चोरलं आहे. चित्त चोर संत शोधावे लागती अथवा आपण राहावे साधनेप्रती येऊन भेटते अकस्मात. असे संत शोधावे किंवा आपण साधनेमध्ये मग्न राहावं. आपली साधना पुरी झाली की संत येऊन भेटतात. सुखे येती घरा, सुखे येतो घरा नारायण. अथवा आपण राहावे साधनेप्रती येऊन भेटते अकस्मात. ऐसे परीक्षितीचे भाग्य तोर सद्गुरू राया शुक उदार. दृष्टीपाते फेडला संशय तो घोर परिमुखेशी बोलती. असा परीक्षितीला दृष्टिक्षेपामध्ये त्याला ज्ञान दिलेले. पण तरीसुद्धा आता बोध करायचा आहे म्हणून शुकमहर्षी बोलतील तो आपण कथा वगैरे ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेदतरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोजळ. आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जनसुफळ. पहा पर्वणी आली अवनी की अगहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित
विहरे हो हरिहंस चित्त लोक सुख मळे संत द्विज कोळे सेवून रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा पदवेना कोणासाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संताचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कडीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवन ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर सद्गुरु गजानन महाराज की जय।